काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ असणाऱ्या आदरणीय रेखाताई कानमंदेजी, शहराच्या महिलाच्या अध्यक्षा सन्माननीय सुवर्णाताई पाटील, आमच्या नेते आदरणीय सरोजाताई बिरादारजी, चारुशिलाताई डोळेजी, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते ॲडव्होकेट पद्माकर उगिलेजी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय मधुकरराव यकुरकेकरजी, सन्माननीय आशिष पाटीलजी, संजयजी पवार, सन्माननीय विजयकुमारजी चवळे, रामेश्वरजी बिरादार, विवेक जाधव, मोहन गडीकर, शाहुद्दीन जळकोटे, वाहेद पटेल, शेख जमीन, पंचायत समितीचे माजी उपसभापती माझे मित्र सन्माननीय ज्ञानोबा गोडबर्ले, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सन्माननीय दत्ता सुरनार, सन्माननीय नाना ढगे, गजाननजी बिरादार, मेहताब बेग, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय मारुतीजी पांडे, सन्माननीय बाबूरावजी जाधव, सन्माननीय महादेवजी कांबळे, संदीप पाटील, भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संजयजी काळे, सन्माननीय लक्ष्मणजी बदले, सचिनजी केंद्रे, अलीमजी पटेल, फैयाज डांगे, बालाजी गायकवाड, नूर पठाण, खलील हाशमी, खरं तर मंचावरील सर्वच सन्माननीय मान्यवर, या महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचं आगमन इथं होत आहे। माझे उपस्थित असणारे सर्व पत्रकार मित्र आणि ज्यांच्या ताकदीवर या समोरच्या 4 मजली नगरपालिकेच्या इमारतीमध्ये येणाऱ्या 2 तारखेला मतदान केल्यानंतर आपण 3 तारखेला ज्यांचं आगमन होणार आहे ते नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी मॅडम या मंचावर विराजमान आहेत। मला तमाम उद्योगकरांना या माध्यमातून आवाहन करायचे, आम्ही जे उमेदवार या ठिकाणी दिलेले प्रभाग 1 पासून जर आपण बघितलं प्रभाग 20 पर्यंतचे आपण उमेदवार बघा, समोरच्या सत्ताधारी पार्टीने कुणाला उमेदवार दिले? जर बघितलं आपण तर त्यांनी कोण उमेदवार दिले हे जर आपण पाहिलं तर आमचे उमेदवार आणि त्यांचे उमेदवार जर तुम्ही तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की कुणाला तुम्ही मतदान करताय। सत्तेच्या जीवावर मागे जे विधानसभेमध्ये या विधानसभा मतदारसंघाची प्रतिमा मलिन झाली ती परिस्थिती नगरपालिकेमध्ये होऊ नये। लोक असं म्हणतात की उदगीर विधान परिषदेमध्ये या ठिकाणी उदगीर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना पैसे देऊन मत विकत घेतलं गेलं, तिथली जनता पैशाने विकत घेतली जाऊ शकते। हे नगरपालिकेमध्ये कधी आपण होऊ देऊ नये ही विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करणार आहे। ही निवडणूक एकीकडे धनशक्ती विरोधात जनशक्ती आहे। आमचे तिकटे साहेब तिथं बसलेत खाली, सामान्य असतील, सगळे वंचितचे असतील, सेक्युलर विचाराचे लोक असतील, उमेदवार आम्ही असा दिलेला आहे सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे हे उमेदवार आहे। आपण पाहिलं असेल पंढरीची वारी निघाली त्याच्यामध्ये डॉक्टर अंजुम कादरी मॅडम आहे। आपल्या इथं ग्रीन उदगीर करण्याचा संकल्प झाला, वृक्ष लागवडीची चळवळ उभा करायचा विषय झाला, त्या चळवळीमध्ये डॉक्टर अंजुम कादरी मॅडमने या ठिकाणी काम केलेलं आहे। या ठिकाणी चित्रणी साहित्य संमेलन निर्माण करण्यात आलं जे की सर्वसामान्यांचा अधिकार मानतंय, त्याचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर अंजुम कादरी मॅडमने केलं। नुसतं नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच योग्य दिला नाही, तुम्ही पहा प्रभाग 20 मध्ये आम्ही दिलेले राजू भोसले हे आपले उमेदवार आहेत। राजू भोसले साहेब या ठिकाणी या मंचावर आहेत का? दादा हात उंच करून एकदा दाखवा। बघा हे भोसले साहेब आहेत, सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन काम करणारा उमेदवार आहे। त्यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार आहे उदगीरकरांना सांगण्याची गरज नाही। तुम्ही बघत असाल
सर्वांना विनंती आहे विनंती करतो दोन्ही हात करून आपण काँग्रेसच्या सोबत आहोत अमित भैयाला दाखवून द्या हाताचा असा अभिवादन आदरणीय अमित भैया साहेबांना आपण करावं अशी मी विनंती करतो आदरणीय काँग्रेस पक्षाचा अमित भैया तुम आगे बढ़ो अमित भैया तुम आगे बढ़ो काँग्रेस पक्षाचा अरे बेकूफ का रे थोडं आदरणीय साहेब आपण येण्याच्या अगोदर मी या सगळ्या जनतेला सांगत होतो एकीकडं धनशक्ती आहे आणि एकीकडं जनशक्ती आहे एका कोपऱ्यापासून आपण जर बघितलं तर हे उद्दिष्ट तमाम जनता प्रभाग क्रमांक 1 पासून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो 20 पर्यंत अत्यंत चांगले उमेदवार मंजूर भाई बघा हे मंजूर भाई असं उमेदवार आहे सबको मंजूर हो हे मंजूर उमेदवार काय उमेदवार महबूब भाई असतील आमच्या इथं महबूब भाई या मंचावर विराजमान आहेत बघा सर्वसामान्यांचा आम्ही उमेदवारी कुणाला दिली आहे एका हमाराच्या मुलाला ज्याला कष्टाने काम करतात सोनू पिंपरे आमच्या मंचावर आहे सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता आपल्या या ठिकाणी आम्ही उमेदवारी कुणाला देणार आहे उद्या उदगीरचं सर्वसामान्यांचं राजकारण करणाऱ्या चंदन पाटील नागराळकरांना या ठिकाणी उमेदवारी आम्ही दिली शिवसेनेच्या माध्यमातून मशाल घेऊन पटेलेला उमेदवारी दिलेली आहे अजय शेटकर सारख्या सामान्य माणसाला दिलेली आहे आणि जिथं गरज जर पडली तर श्रीकांत पाटला सारख्या माणसाला सुद्धा उमेदवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे सगळे सामान्य माणसं एकत्रित करून एक ढाल बनवण्याचं काम उदगीरकरांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे नगरपालिकेने गेल्या 7 वर्षामध्ये काय दिले पत्रकाराच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो गब्बर सिंग टॅक्स दिला गब्बर सिंग टॅक्स हे लोक काय करतायत गब्बर सिंग टॅक्स 1,500ची नळपट्टी 3,000 घरपट्टी दुप्पट आणि आमचे डॉक्टर मित्र असतील व्यापारी मित्र असतील नोटिसी पाठवू त्यांची वसुली करायचं काम या नगरपालिकेने केलेलं आहे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो इथे सर्व अधिकारी प्रशासन इतकं कमजोर झालेलं आहे काय आपली प्रशासनाची पद्धती होती आज आम्हाला आठवत आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय लोकनेते चंद्रशेखर भोसले साहेब असतील आदरणीय बसवराज पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून जे रस्ते झाले होते त्यांनी रस्ते तर करू शकले नाहीत पण ते रस्ते खोदून काढण्याचं काम या सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे या लोकांकडे मागल्या 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विकासावर यांनी मतं मागितलेले नाहीत त्यांची कुठली ताकद त्यांच्याकडे आहे पंचायतच्याकडे एकच ताकद आहे धनशक्तीच्या विरोधात हे मतं खरेदी करण्यासाठी आपल्या दारामध्ये येणार आहेत आपण सावध असलं पाहिजे पैसे घेणाऱ्याला मी नको म्हणणार नाही पण पैसे घ्या लंकेची जशी निवडणूक झाली विखे पाटलांच्या विरोधात तीच निवडणूक आज नगरपालिकेची उदगीरमध्ये होऊ घातलेली आहे खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय साहेब ही उदगीरच्या नगरपालिकेच्या इतिहासामधली पहिली सभा आहे की स्वतः लोकांनी मताबाई सर्व लोकांनी स्वखर्चाने या
मैदानामध्ये जर वरून खालीपर्यंत बघितलो तर सर्व पब्लिक या ठिकाणी एकत्रित आलेली आहे. माझी तमाम उदगीरकरांना विनंती करायची आहे की कधीतरी सामान्य माणसं सत्तेत बसले पाहिजे, हे स्वप्न आपण बघितलं पाहिजे. पैशाच्या जीवावर येणाऱ्या काळामध्ये उदगीरमध्ये राजकारण होणार नाही हे आपण दाखवून दिलं पाहिजे. लोक म्हणत होते, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यकाळामधलं वाक्य आहे, लोक म्हणत होते इथले नेते काँग्रेस संपणार आहे. काँग्रेस कधी संपणार नाही, ते संपतेल पण काँग्रेस कायम राहणार. हे मंच आणि हे पब्लिक या ठिकाणी दाखवलं. तुम्ही बघा, ज्या ज्या लोकांनी काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं, मी सांगायची गरज नाही, इशारों में ही बहुत कुछ. तुम्ही बघा ही परिस्थिती, हे तरुण मुलं येणाऱ्या काळामध्ये इतिहास काढते आणि सामान्य माणसं आहेत, सामान्याच्या परिवारातील आहेत. आमचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 100 नंबरी सोनं आहे, 100 नंबरी सोनं. समोरचे उमेदवार बघा आणि काँग्रेसचे उमेदवार बघा आणि आपला विचार आता पक्का करा. आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आमचे उमेदवार तुम्हाला या इमारतीकडे येऊ देणार नाही. तुमच्या वार्डामध्ये सुविधा देणारे उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले. या सगळ्या सुविधा ज्या काही आमचा जाहीरनामा आहे आमचे नेते या ठिकाणी सांगतील. खऱ्या अर्थानं एका शब्दामध्ये जर म्हणायचं झालं तर आपण कुणाला ऐकणार आहोत. खऱ्या अर्थानं उद्याच्या महाराष्ट्राचं जे भविष्य आहे, उद्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची ज्यांना कुणावर काय, त्या आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या पाठीमागे आपल्याला खंबीर उभं राहायचंय. आदरणीय अंजुम कादरी मॅडमला आणि आमच्या उमेदवाराला मतदान म्हणजे कुणाला मतदान आहे तर आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्यासाठी जे केलंय त्यांना मतदान आहे. आपल्या सर्वांना ज्यांनी घडवलं ते आदरणीय भोसले साहेबांना ते मतदान आहे. आदरणीय प्रसाद पाटील नागराकर साहेबांना ते मतदान आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, अत्यंत हृदयातून विनंती करतोय, तमाम पब्लिकला माहित आहे आम्ही उमेदवार साहेब असे घेतलेले नाही. एक एक उमेदवार तयार करण्यासाठी पहाटे 3-3 वाजल्यापर्यंत त्यांच्यापाशी जाऊन बसलो आणि तुम्हीच निवडणूक केलं पाहिजे. बबिताताई तुम्ही साक्षीदार आहात, प्रीती भोसले आहे तिथं, आम्ही त्यांच्या घरी 3 वाजेपर्यंत बसलो. उमेदवार निवडत असताना अत्यंत चांगले उमेदवार निवडलेले आणि विकासाच्या दृष्टी असणारे उमेदवार निवडलेले. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, लक्षात असू द्या, येणारी 2 तारीख बटणं दाबायचे 3 आणि 3 तारखेला नगराध्यक्ष पाठवायचे. या 4थ्या मजल्यावर असं आव्हान करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुशिक्षित उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी मॅडम अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर अंजुम कादरी मॅडम. बाजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्यांचा राजा, बडी राजा, तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सेवालाल महाराज, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अमित देशमुख साहेब, लातूर जिल्ह्याचे लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, उदगीरचे ज्येष्ठ नेते माननीय बसवराजजी पाटील साहेब, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय अभयदादा साळुंके साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय कल्याण पाटील साहेब, लातूर जिल्हा बँकेची संचालिका माननीय लक्ष्मीताई भोसले साहेब, लातूर जिल्हा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील आणि शिवसेनाचे नेते कैलास पाटील साहेब, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व समस्त उदगीरकर आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. लोकशाही विकेंद्रीकरण व्हावे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना व त्यांचे बळकटीकरण करण्याचे काम यशवंतराव साहेबांनी केले. त्यांचा वारसा व त्यांचे वारसा म्हणून शरद पवार साहेबांनी केले. माननीय शिवराज पाटील चारकुडकर साहेब, विलासरावजी देशमुख साहेब यांनी चालवले.
त्याच विचाराची परंपरेतील मी अब्दुल्ला कादरी यांची मुलगी व सर्वसामान्याची कार्यकर्ता आहे. देशाची विविधतेचे जे एकता आहे ते अधिक आपल्याला शोधावे लागेल आणि ती एकता बंधुत्व टिकवावी म्हणून मी सतत प्रयत्नशील राहत आलेली आहे. समाजातील सर्व जातीपाती पंथ धर्मातील व्यक्तींशी घटकांशी माझी बांधिलकी आहे. आजचा दिवस सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व यांची स्मृती दिन होय. याच दिवशी आपल्या उदगीरकरांना नवीन क्रांतीसाठी तयार होऊया. मी महात्मा फुलेंची, सत्यशोधक विचारांची, महात्मा बसवेश्वर संतांची विचारांची व सुफी संतांची विचारांची कार्य करणे आज मी महात्मा बसवेश्वरांच्या साक्षी आणि महात्मा फुलेंच्या पुण्यस्मरणाली समोरून बाबासाहेबांच्या संविधानाला मानून माझी निष्ठा मी अर्पण करते आणि मी उदगीरची लेख, उदगीरच्या समतेचे परंपरा, इतिहास जागृत ठेवून असे शोभून दिसेल असे काम येणारी काळात करून दाखवण्याची शपथ घेते. उदगीर हा तालुका अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. त्याचसोबत उदालिक महाराज आणि खाजा बादशाह यांचा विचार मिलाप आहे. या पावन नगरीची सेवे करणे हे मी परम भाग्य समजते. मी ताकदीने उदगीरच्या विकासाला हातभार लावणे पण त्या पलीकडे जाऊन उदगीरचे सामाजिक श्लोकाचे बंधुवाची ऐकाची परंपरा अबाधित ठेवून हे गवाही देते. उदगीर एक शहर नसून हा एक माझा परिवार समजून या परिवारातील एकही व्यक्तीला माझ्याकडून तुझ्या भावाची जाणीव होणार नाही यासाठी मी तत्पर असेन. मैं एक उदगीर की बेटी के नाते आपको ये वचन देती हूँ कि किसी भी उदगीर की बहू बेटी को कभी भी मेरे रहते हुए अन्याय सहन करना नहीं पड़ेगा. मैं हमेशा आपके साथ खड़ी रहूंगी. सम्माननीय अमित भैया व काँग्रेस पक्षाचे माझ्यासह या निवडणुकीत उभे असलेले माझे सहकारी यांना उमेदवारी दिली हे सर्व निष्प्रभ आणि निष्ठेय चारित्र्याचे आणि उद्याचे उदगीरची आश्वासक व विश्वासक चेहरे आहेत. म्हणून मी अमित भैया व काँग्रेस पक्षाची आभारी आहे. माझे वडील अब्दुल्ला कादरी यांनी नेहमी आम्हाला पुरोगामी परिवर्तन व सत्य विचारांची शिकवण दिली. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यातून मी डॉक्टर झाले आणि डॉक्टरकीतून माध्यमातून सर्व उदगीरकरांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. मी एक चळवळीची कार्यकर्ता आहे. त्याच भाग म्हणून मी माझ्या सहकार्यांना उदगीर येथे विद्रोही साहित्य संमेलन केले. मी माझ्या जीवनात कधीही भेदभाव केला नाही. लोकशाही म्हणजे निवडणुका जिंकणे एवढाच नाही तर लहानसा अर्थ मी कधी घेतला नाही. कारण निवडणूक हे साधन आहे. सध्या आहे या विचार मी आणि म्हणून काँग्रेस हा विचार आहे तो भारतातील विविधतेचा दुवा आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा सारथी आहे हा माझा विश्वास आहे. म्हणून मी पुरोगामी काँग्रेस विचारांशी बांधील आहे. मी केवळ नगराध्यक्ष पदासाठी थांबलेली नसून माझ्या उदगीरच्या जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरता उदगीरची आवाज बुलंद करण्यासाठी हे निवडणूक लढवत आहे. गेल्या 25 वर्षापासून डॉक्टरकी व्यवसायातून मी केलेले सामाजिक कार्यातून मला उदगीरमध्ये जाणवलेले समस्या तसेच नागरिकांशी जुळलेले नाळ लक्षात घेऊन मी उदगीरकरांची जनसेविका म्हणून नगर परिषदचे कार्य करणार आहे. माझ्या झालेले उदगीरचे संस्कारामुळे माझे पाय नेहमी जमिनीवर
राहिले आहे. मी जशी जमिनीवर राहते अगदी तसेच सगळ्या पद्धतीने या नगर परिषदचे कार्यालय सुद्धा जमिनीवर आणण्याचं काम करणार आहे. या कार्यालयातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणं सहज व जलद गतीने व्हावी यासाठी तळमजल्यावर हे कार्यालय राहणे अपेक्षित आहे. कारण अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अपंग, निरक्षर माता भगिनी या कार्यालयाला पायऱ्यावर जाता येत नाही. म्हणून येणाऱ्या काळात ही समस्या सोडवण्याचा माझा निर्धार आहे. तुम्ही मला निवडून आशीर्वाद दिला तर सर्वसामान्य महिलांना ऊर्जा देणारी स्त्री शक्ती ठरेल. तरुण युवती व विद्यार्थीसाठी शिक्षणातील उदगीर पॅटर्न पुन्हा एकदा उभा करेन. उदगीर शहरात वाढत्या अपराधी घटना अवस्थ करणारे आहेत. त्यामुळे शहरातील महिलांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांच्या सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरा बसवणारा व AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी नियोजन आम्ही करणार आहात. उदगीरकरांचा प्रत्येक समस्या ही माझी समस्या समजून ते सोडवण्याचा माझा निर्धार आहे. या निवडणुकीत मी दिलेला जाहीरनामा व वचननामा समजून त्यावर विश्वास ठेवावा व आश्वासन मी पूर्ण करण्याचे सर्व साक्षीने मी वचन देत आहे. खरं तर यावेळी नगराध्यक्षसाठी महिलासाठी आरक्षित झालेला आहे. जोपर्यंत भारतातील महिला स्वावलंबन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारत विकसित होऊ शकणार नाही. ही महिला सक्षमीकरण संधी उदगीरकरांना कारणी लावणे आवश्यक आहे. खरं तर एक सक्षम महिला जी स्वतः निर्णय घेऊ शकते असाच उमेदवार काँग्रेस पक्षांना द्यायला होतं. या अनुषंगाने माझी निवड केल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्याचे मी आभारी आहे. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाच्या मागे माझे उदगीरकर मला मतदान रूपी आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे. त्यामुळे 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रातून जाऊन काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा ही विनंती. अमित भैया यांचा शब्द सांगायचं तर ना जात पर ना बात पर, बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. मैं सारे उदगीरकर को सलाम करती हूँ कि आज उन्होंने इतने कम मौके पे इतनी तारीखी एक ऐतिहासिक जलवा की तरह इस महफिल को सजाया है. और मैं कभी आप लोगों के साथ नाउम्मीद नहीं होंगी और हर चीज पे, हर कदम पे आपके साथ रहूंगी. इंशाल्लाह हम होंगे कामयाब. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय महाराष्ट्राचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब. महाराष्ट्राचं भवितव्य आता माझी उंचीच तेवढी आहे. काय म्हणतात कॅमेरा तुमच्या हातातला माईक द्या. महाराष्ट्र ज्यांच्याकडे उद्या आपला नेता म्हणून बघतो त्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे युवा नेते
आणि मला ज्यांचं नाव घ्यायला स्वाभिमान वाटेल, ते ज्यांच्या कुशीत आम्ही राजकारण शिकलो, ते माझ्या आदरणीय स्वर्गीय नेते विलासरावजी देशमुख साहेब यांचे सुपुत्र अमित भैया देशमुख साहेब. नव्यानेच लोकसभेत गेल्याबरोबर माझ्या मतदारसंघासाठी अनेक प्रश्न मांडणारे आणि मांडणारे खासदार सन्माननीय काळगे साहेब, ज्यांचं आता जोरदार भाषण झालं आणि उदगीरचं भविष्य मला कोणत्या दिशेने घेऊन जायचं आहे हा विचार आणि हा मनोगत ज्या आमच्या भगिनी मांडल्या. आणि आजचे उमेदवार अध्यक्षाचे डॉक्टर अंजुम कादरीजी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचा मी एकटाच कल्याण पाटील, तुम्ही ऐकून नाही, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचा मी एकटा कल्याण पाटील. मला खरं बोलायची सवय, प्रचारामध्ये गेले की याचा अर्थ इथं नाही असं समजू नका. तर उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, सर्वच उमेदवार आणि तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत असलेले माझे बंधू आणि भगिनी, माझ्या अगोदर सगळ्या नेत्यांची भाषणं झाली. समोरच्या मंडळी काय करतात, कशी नगरपालिका चालवतात याच्या संबंधी अत्यंत सूक्ष्मपणाने आमचे उगिले बोलले, कल्याण पाटील बोलले, त्याच्या अगोदरचेही सर्व वक्त्यांनी बोलले. म्हणून मी अधिक लांब लचक त्या विषयावर जाणार नाही. नगरपालिका कशी चालावी, चांगली चालावी, लोकांची सोय व्हावी याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण माझ्या दृष्टीने ही निवडणूक एवढ्यासाठी महत्वाची आहे, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेली लोकशाहीची घटना, आपली घटना धोक्यात आली आहे, त्याच्या संबंधी सुद्धा या निवडणुकीत विचार झाला पाहिजे. आपण खालच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत जर भारतीय घटना आणि सर्वधर्म समभावाचा विचार जर नाही केला तर लोकसभेमध्ये ही जातीवादी मंडळी जाऊन बसतील आणि एक दिवस भारत टिकल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू. नगरपालिकेची निवडणूक आहे ना, आम्हाला गटाराचं कचऱ्याचं बोला हे महत्वाचं आहे, पण सर सलामत तो पगडी 50. आज माणसामध्ये माणूस राहत नाही. हिंदू म्हणून बोललं जातं, मुसलमान म्हणून बोललं जातं. इतके वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, पवार साहेबांचा विचार होता, राहुल गांधी ज्याच्यासाठी मांडतायत तो विचार बघा. यांच्यामध्ये एकच आहे, भारतीय माणूस तो भारतीय आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेवढे हिंदूंनी बलिदान दिलं तेवढंच आमच्या मुस्लिम बांधव. सैन्यामध्ये तुम्ही गेलात तर सैन्यामध्ये तीच परिस्थिती आहे. सगळीकडं मुस्लिम बांधवांचा आणि हिंदू बांधवांचा तेवढाच विकास. पण ज्या माणसाला कर्तृत्व नसतं, स्वतःचे विचार नसतात, माणसामध्ये भेदभाव निर्माण करून आपण सत्तेवर बसले जातात. आणि मी हात जोडून तुम्हाला विनंती करणार आहे, सत्ता दोन गोष्टीवर कधी विकू नका, भावनेवर विकू नका आणि पैशावर विकू नका. सत्ता तुम्ही भावनेवर आणि पैशावर विकलात तर भारत देश एक दिवस विकल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तुमच्या माझ्या स्वातंत्र्य सैनिकांनी तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी पासून ते आमच्या उदगीर मधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची पर्वा केली नाही. केशवराव नेत्रेगावकरांसारखा माणूस स्वतःचे सगळं आयुष्य पणाला लावलं, घर उद्ध्वस्त करून घेतलं. अशी कितीतरी नावं मला सांगता येतील. माझ्या या तरुण मित्रांना विनंती आहे, मित्रांनो, केलेल्या त्यागाची तुम्ही आठवण करून बघा, देशासाठी सांडलेल्या रक्ताची आठवण करून बघा आणि मग नगरपालिकेला मतदान करा, एवढीच मी हात जोडून विनंती करतो. आणि नगरपालिकेचा याचा विचार नाही असं समजू नका. हा विचार जर तुम्ही पायात इथे ग्रामीण भागात आणि नगरपालिकेत लावला तर वरपर्यंतची बिल्डिंग उभी राहते. यासाठी तुम्ही सहकार्य करावं एवढीच मी विनंती करतो. आज एकीकडे राहुल गांधी, अमित भैया देशमुख
ही सगळी मंडळी एकीकडे भांडतात की मतांची चोरी होते, देश कुठं चाललाय. भैया तर मी ऐकलं 1 तारखेपर्यंत पुन्हा प्रचार करायला परवानगी मिळाली. देशाच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नाही की 36 तासात अगोदर आपल्याला निवडणूक प्रचार बंद करावा लागत होता. पण त्यांच्या सभा काही आणखीन घ्यायच्या होत्या म्हणून 1 दिवस वाढवून 1 तारखेपर्यंत केले. आता निवडणूक आयोग कुठं चालला याचा सुद्धा तुम्ही विचार. मी एवढीच या प्रसंगी विनंती करणार आहे, तुम्ही 3.5 तासापासून इथं बसू नका. म्हणून मी अधिक लांब लचक भाषण करणार नाही. 3.5 तास तर पिक्चर बघायला सुद्धा कोणी आज बसत नाही. तरी पण तुम्ही 3.5 तासापासून बसलात ते भैयांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी बसलात म्हणून मी अधिक लांब लचक होणार. पण मी हात जोडून एवढी विनंती करणार, न जात पर न बात पर, हात मोर लगाओ हात पर. हे एवढ्यासाठी सांगतो, अत्यंत चांगली शिकली सवरलेली आपल्या समोर उमेदवार, ज्याची इमानदारीची परंपरा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये अब्दुल्ला खादरी साहेब माझे राजकीय कधी मतभेदही झाले, पण त्यांचा भ्रष्टाचार केला असा अब्दुल्ला कादरीला म्हणणारा उदगीरमध्ये एकही माणूस दाखवा, 1000 रुपये माझ्याकडून द्या. ही प्रामाणिकतेची परंपरा घेऊन चालणारी आमची उमेदवार आहे आणि सुशिक्षित आहे. आणि मला वाटतं अंजुम कादरी आता काही मला जर सही कुठं करायचं असेल तर नवऱ्याला विचारावं लागत नाही, तर संती भारतीय घटनेला विचारेल, प्रशासनाला विचारेल, अशा पद्धतीचे तिचं काम राहील याची मला खात्री. भगिनीला मी एकच विनंती करतो, 35 वर्षाच्या काळामध्ये 90ला मी 1 वेळेस निवडणूक लढवली, तुम्ही मला मतं दिली, मी 400 मतांनी पडले. अनेक जण आले ना अनेक जण गेले. आणि आता आपल्याला विनंती करणार आहे जाहीर या उदगीरच्या जनतेसमोर, तुम्ही तुमचं भाषण ज्या पद्धतीने केलं, ते विकासाची कल्पना मांडली, त्या कल्पनेला मी सलाम करतो. पण तुम्ही उद्या या नगरपालिकेच्या खुर्चीवर बसल्यानंतर ऑफिस जसं खाली आणून मी लोकांना सहाय्य करेल. होत असलेल्या प्रचंड अशा जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण ऐकलं, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब, त्या नगरीसाठी नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या डॉक्टर अंजुम कादरी मॅडम, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभयदादा सावंत,